उपवासाचे डोसे बनवणार आहे। हे वरीचे तांदूळ आहे। वरी म्हणजे भगर, जे 1/2 किलो तांदूळ आहे। त्याच्यात अर्धा वाटी साबुदाणे शक्यतो कमीच घ्यायचे आणि वरीचे तांदूळ जास्त घ्यायचे। जे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। हे मी स्वच्छ धुवून आता हे 3-4 तास म्हणजे पाण्यामध्ये भिजवून ठेवूया। तर ह्यातलं पाणी काढून घेऊन मिक्सरला वाटायचं आहे। हे बघा, अजून थोडं बारीक करायला पाहिजे। त्याच्यात मी आता 1 चमच दही टाकते। हे बघा, मिक्सरला मी दही टाकून वाटलं। आता हे तयार झालं आहे डोशासाठी। याच्यात थोडंसं मीठ आणि खायचा सोडा। बघा, उपवासाचे डोसे तयार आहेत। मस्त नरम नरम आहेत। चटणी पण शेंगदाण्याची आहे। जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।